खूप मजा आली या स्पर्धेमध्ये पाहताना. खूप एक दैदिप्यमान असा सोहळा. याची देही याची डोळा पाहिला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मग आपण कायम म्हणतो की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन करतो. निश्चितच गणपती बाप्पांच्या श्लोकने मात्र मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. मृत झाली होती हिंद जनता, संजीवनी दिली शिवत्राता, काळजाचे मावळे मिळवे शिवबा, स्वातंत्र्याचे बीज पेरले हृदया, चकमकती तलवारी खणखणा, गुलामीशी लढा दिला दणदणा, शिवप्रताप गाजला दाही दिशा, त्यांनी मोगलांचा पाडला ओ फडशा. अशा छत्रपती शिवरायांच्या मात्र चरणी नतमस्तक होतोय आणि पंचांचा इशारा होतोय. हे वै गो चेंडू मात्र द्यायच्यात लवकर लवकर आपण सुरुवात करतोय. तो यहाँ से प्रारंभिक बल्लेबाज कैप्टन कूल शंकर जी नाइक और सुभाष जी नाइक, दोनों भी बल्लेबाज देखा जाए तो एक जाने माने बल्लेबाज. बालकृष्ण जी गरत यहाँ पे पहली गेंद पे उठाया है. जेल के नीचे देखे जाए तो बाहुबली दर्शन पहली गेंद पे क्या किया है, कैप्टन कुल को चलता किया है. विकेट डाउन. काही 5 रात्रींमध्ये काय घडलंय विकेट वरती तुम्हाला 40+ ना मी एकदा फक्त सांगतोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्या अनुषंगाने क्रिकेट वरती खेळता येईल. ज्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यांवरती गती काढून गोलंदाजी केली ना, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे ना, तो गोलंदाज इथं सक्सेसफुल ठरलाय. आणि ज्या फलंदाजाकडे टायमिंग करताना चांगली ताकद आहे, तो फलंदाज मात्र मोठे फटके मारण्यामध्ये या मैदानावरती सुयश मिळवलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय रामदास. हे सर्वच फलंदाज आज मागच्या 8 वर्ष झाली 40+ मास्टर्स उल्वे नोटच्या मी सोबत समालोचन करतोय. 2010 पासून समालोचन करताना खरं तर अविनाश माझ्यासोबत सुरुवातीला असायचा, त्यालाही मिस करतोय. ह्या वेळेला चांगला फटका आहे रामदासचा. अगदीच फाईन लेग क्षेत्राला चिरत चेंडू चाललाय आर पार सीमा पार. हा आला एक महत्वाच्या क्षणी चौकार. जीवनावरती आधारित गाणी आज डीजे परू वाजवतात. मग डीजे परू म्हटलं आणि त्यांचा हा छोटासा डीजे आरू नेहाल आरू अँड परू हे 2 व्यक्ती आपण पाहतोय. ह्याही वेळेला फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला पाहिलं तर खारकोपर संघाने मात्र संघनायकाने त्या बाजूला क्षेत्ररक्षक संदीप यांना मात्र तैनात केलं गेलंय. क्षेत्ररक्षण हे पहिल्या चेंडूपासून आपण फैलावलेलं पाहतो, कारण आपण अव्यावसायिक खेळ खेळतोय. या स्पर्धेचा एकमेव उद्दिष्ट असं आहे 1 धाव आरोग्यासाठी. आम्ही समोर पाहतोय आमचे एक जबरदस्त UNPL चे आयोजक अमरजी कडू सर, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये पंचांची भूमिका वठवली. थँक्यू अमरजी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र 38 सर्कल मध्ये अगदीच निर्जल स्थानी पडलाय जरूर. बालकृष्ण घरत स्वतः एक चांगले समालोचक आहेत आणि त्यांचा मात्र चेंडू पाहिला तर अजूनही चांगला गिरकी घेतोय. अजूनही आपल्यावरती विश्वास आहे, आपल्या गोलंदाजीवरती विश्वास आहे. मग 40+ चा नियम सांगितलं तर एवढा चांगला चेंडू आहे, परंतु त्याला जरूर आडव्या बॅटने खेळलाय. स्लॉफ क्यू करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु भास्कर शेठ गरज आहे म्हटल्यानंतर काय चिंता आहे खारकोपर संघाला. डीप मधून चांगला उचल, चांगली फेकी. 40+ संघ म्हटलं तर नियम मी सांगत होतो की पहिला गोलंदाज हा 50+ चा असतो. प्रारंभिक फलंदाजांमध्ये एक फलंदाज ओपनिंगच्या पेअरमध्ये एक 50+ चा असतो. निश्चितच म्हणजे कोणावरही कोणत्याही प्रकारची गडबड होता नाहीये कामा. एक चांगला खेळ पाहायला मिळाला, त्यासाठी ह्या स्पर्धा आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं मात्र कदाचित रुपेशला हा चेंडू
मोठ्या ताकदीने खेळता आला असता, परंतु ती ताकद वापरता आलेली नाहीये. धावसंख्या मात्र पाहिली तर 7 वरती सीमित आहे एका गड्याच्या मोबदल्यात. वाजव. गाणं आपण ऐकलं. इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय. हमारे प्यारे भक्त शेलघर के स्थित सचिन जी भगत साहब इस वक्त जरूर खुश रहेंगे, क्योंकि शेलघर गांव जो कि पूरी तरह से साईं बाबा के भक्त हैं. महीने में एक बार, बहुत बार हमने देखा है सचिन शेठ भगत को जाते हुए शिरडी की ओर, बाबा के दर्शन लेते हुए और मैच का आनंद लेते हुए. इस मैदान में सभी प्यारे दर्शकों को मेरा प्यार भरा सलाम. नए गेंदबाज विजय पाटिल एक होनहार गेंदबाज है टीम खारकोपर के लिए. बहुत सालों से मैंने देखा है इस गेंदबाज को. अपने गांव का कमान पूरी तरह से अपने कंधों के ऊपर इन्होंने लिया है. तो एक अच्छे गेंदबाज के तौर पर माने जाते हैं. अंपायर का इशारा. दूसरे ओवर के लिए ये दोनों भी बल्लेबाज सज्ज है. रामदास नाइक इज ऑन स्ट्राइक नाउ. पूरी तरह से चकमा खाए. शायद से गेंद लेग स्टंप के ऊपर से आई है, क्योंकि रामदास ने सफल होकर खेलने का प्रयास किया था. तो अंपायर अगर देखेंगे ना अपन, अब तो सामने जो खड़े आकाश ठाकुर मैन फ्रॉम घारापुरी, लेदर क्रिकेट खेलते, और स्ट्राइक एंड के पास देखेंगे तो अप्पा एक व्यावसायिक अंपायर. इस बार बहुत ही बाहर गेंद जाती हुई वाइड गाइडलाइन को बहुत दूर छोड़ती हुई गेंद जाएगी. वाइड में एक रन जुट जाएगा. लास्ट के 6 दिन में हमने देखा है इस मैदान के ऊपर प्यारे दर्शकों का प्यार मिला है हमको. आज भी बहुत दर्शक तादाद में भी देखने को मिल रहे हैं. फुल टॉस गेंद थी, उसको हल्के हाथों से खेलने में, रूबी कट करने में प्रयास सक्सेसफुल हुआ है. एक गेंद जाती हुई थर्ड मैन की तरफ और एक आएगा नंबर 4. फैंटास्टिक 4. पे कहते हुए म्हणून म्हणती शिवाजी माझा जाण्याचा राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, गणपती, गजपती, गडाश्वपती, भूपती अशी अनेक मात्र पद छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. यावेळेला मात्र पाहिलं तर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा होता. विजयचा हा ब्रँडेड चेंडू म्हणावा लागेल, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाजी करताना ऑफ स्टंपच्या बाहेर बेधडक यॉर्कर टाकणं हे विजयचं सर्वात पहिलं समीकरण असतं आणि त्याची ती खासियत आहे. आता मात्र पाहिलं तर धावसंख्या 14 वरती आहे, कारण का या षटकामध्ये यशवंत एक चौकार पाहायला मिळाला, तदनंतर ह्या चेंडूवरती एक दुहेरी पाहायला मिळाली. इथून धावसंख्या बनतील का? यस, विनंती असेल जेवणाचं कोणी बाकी असेल तर जेवून घ्या. आमचे गव्हाणचे 2 संतोष, एक TIPL एक CBD, दोघेही प्रेमळ आहेत बिचारे. यावेळेला मात्र चेंडू बघितलं तर पंचांकडे दाद मागितली जाते, काय घडलंय, परंतु पंच मात्र अगदीच हुशार, क्वालिफाईड, निश्चितच निर्णय देतील. दोघेही इथं मात्र चर्चा करतील. आज मागच्या 4-5 रात्र, आजची 6वी रात्र. मग संदेशदादा पाटील यांचा आपण पाहायला एक क्लॅरिटी 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून जबरदस्त क्लॅरिटी पाहायला मिळाली. डीजे परू आणि डीजे अरू यांचा आवाज आपण ऐकतोय. मग आमच्या आवाजाची काळजी त्यांच्यामुळे घेतली गेली. याच्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तरघर आणि वहाळ. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो, आपण कृपया करून आपली उपस्थिती दाखवा. ह्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. मास्टर माइंड अंपायर आप्पा. यस आकाश सर आपल्या जागेवरती येऊन डिसिजन द्या. यस
लेग बायची 1 रन ना. येस, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय पटलावरती 15. समोरच्या स्क्रीन मध्ये पाहिलं तर आपल्याला या संपूर्ण क्रिकेटचा लोकझका पाहायला मिळतो. चांगला फटका आहे यावेळेला. क्षेत्ररक्षक मंगेश देशमुख कॅच खाली मात्र येतील. कोणत्याही प्रकारची गडबड करणार नाहीयेत. पकडलाय, झेल संपला. इथे मात्र रुपेश नाईकच्या पारीचा खेळ. ऑन फील्ड आलेत. संघाचे संघनायक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तीचा खेळ यशवंत आम्ही खाडी गावामध्ये पाहिला होता. मग 13 चेंडूमध्ये 57 धावा बाकी असताना धावा कुठून दाखवल्या होत्या, अक्षरशः घाम फोडला होत्या प्रतिस्पर्धी संघाला. तोच तो ताकदवर बॅटर इन ॲट नंबर 4. संघाचा संघनायक, मोरक्या, कॅप्टन, लीडर, सरपंच रुपेश नाईक. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू मात्र निश्चितच आकाश ठाकूर यांचा निर्णय येईल. वाईट गाईडलाईनला सोडत चेंडू मात्र चाललाय बाहेर. विजय पाटील यांचा हा अजून एक वाईड पाहायला मिळतो. एक ह्या षटकातला वाईड पाहायला जरूर मिळतोय. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. 16च्या घरामध्ये आपण पाहतोय. खोल टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने मात्र सरळ ठोठावला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र चांगली उचल, चांगली फेक की पाहायला मिळाली. किरण मात्र तिथं मात्र पाहायला मिळाले एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. खरं तर ही जी नावं आहेत ती अगदीच तोंडावरती असतात. मग 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अंती जर धावसंख्या पाहिली तर 2 बाद 17. येस ना, खाडी संघ खेळ थोडासा आज कमी झाला असेल, परंतु तुम्ही चांगले खेळताय. मागच्या स्पर्धेमध्ये तुम्ही अव्वल होतात. तर शुभेच्छा असतील तुम्हाला. जेवण करून घ्या मित्रांनो आणि क्रिकेटचा आनंद घ्या. वाजव मित्रा. निश्चितच आपण चांगलं संगीत ऐकतो आणि जगदीश मोकळ्यांची प्रतिक्रिया आहे की जेवण चांगलं झालंय. गोट्याबाई, थँक्यू व्हेरी मच. शत्रूला कमकुवत समजू नका, परंतु त्याच्या ताकदीचा अतिरेक करू नका. आपले डोके कधीही वाकवू नका, नेहमी उंच ठेवा. प्रत्येकाच्या हातात तलवार जरी असली तरी इच्छाशक्तीचा सरकार स्थापन करू शकते. आपली इच्छाशक्ती असणं खूप गरजेची आहे. इथून मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या जरी 17 आल्या असल्या तरीही मात्र धावसंख्येला उभारी मिळू शकते. पहिल्या मॅच मध्ये आपण धावांचा डोंगर पाहिला होता. 67 धावा मात्र पाहिल्या होत्या. अशा धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतील का? खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे हा 40+ मास्टर्स खारकोपर. यांच्याकडे ताकद आहे गोलंदाजीची आणि नाईट मध्ये उतरताना पूर्ण ताकदीशी उतरलेत. बघा, मंगेश देशमुख एक 50+ हा बॅटर आहे, गोलंदाज आहे. इथे मात्र निश्चितच शांत ठेवलंय ते म्हणजेच रुपेश नाईक यांना. रुपेश आणि रामदास 2 आर संघासाठी मात्र इथे उभे ठाकलेत. 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांच्या खेळामध्ये आता 3रं षटक प्रगतीपथावरती असताना ऑफस्टनच्या बराचसा बाहेर आहे. अपीलचा उत्साह पहा, आत्मविश्वास पहा. पंचांना विचार करायला भाग पाडले. दोन्ही पंच समोरासमोर येतील, विचार करतील
आणि निर्णयही देतील. वाईट चेंडू. येस, तुम्ही फणसांवरती प्रेशर क्रिएट करू शकत नाहीये. अनेक देशांमध्ये नाही, परंतु एक नाव आहे या फणसांचं चांगल्या कामगिरीसाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे मंगेश देशमुख यांचा. खरं तर इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र कमी उंचीचा हा टप्पा गेला. सबमरीन डिलिव्हरी त्याला आपण म्हणू शकतो. ऑफस्टमच्या बाहेरून रुपेश मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेला मात्र जे चेंडू चाललाय जरूर शॉर्ट फाईन लेगला, तिथून मात्र चेंडू पकडला जाईल. फलंदाज बाद होऊ शकला असता. काय चाललंय, काय घडलंय, नाट्यमय चित्रण मात्र पाहायला मिळालं. तू की मी की तू, धावू की नको, असं करता करताना मात्र जरूर 2 धावा पूर्ण केल्यात रुपेश नाईक आणि रामदास नाईक. सुधीरशेठ ठाकूर, आपण जर झेल पकडलात तर चिंतू ठाकूर कडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र ऑफर आली सुधीरशेठ ठाकूर साहेबांसाठी. जर आपण एक कॅश पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक चिंतूभाई आमचे यांच्याकडून. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदीच डान्सिंग डाऊन टू द विकेट होऊन चांगला कट करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र पकडला जाईल. तोपर्यंत 2 धावा अगदीच लिले पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी मात्र धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतोय 22 वरती 2, म्हणजे 3 दुऱ्या पाहायला मिळतात धावपटलावरती. चला, जुना चेंडू परत द्यायचा आयोजकांकडे अशी विनंती आहे. सातत्याने हे गोष्ट पंचांना विनंती असेल, जुना चेंडू कुठेही बाहेर न फेकता आपण आयोजकांकडेच द्यावा अशी विनंती आहे. चला आयोजक, लहान मुलं तयार राहा. लकी ड्रॉचा सायकलचा इथं घोषणाही केली जाणार आहे काही अवधीमध्ये. आज लहान मुलांसाठी लकी ड्रॉ सायकल आहे. फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? इथे मात्र पकडलाय सुंदरसा झेल. संपलाय कर्णधाराचा खेळ. वाजव डीजे. गाणं ऐकलं आपण. जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला. तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती. जगदंब जगदंब जगदंब. मॅचकडे जाऊया. मॅच अजूनही खारकोपर संघाने चांगली बांधून ठेवली. ह्या मॅचवरती आतापर्यंत खारकोपर संघाने पूर्णपणे अधिराज्य गाजवले. कारण ज्या ताकदीने धावा होणं होतं त्या ताकदीने धावा मात्र बामणनगरीच्या होत नाहीयेत. स्वीट चीटचा प्रयत्न, परंतु इथून धावा होतील का? कारण चांगला फलंदाज मात्र मध्ये आलाय, तो म्हणजेच मनोज नाईक बाळा. परंतु चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डला इथे जरूर क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. या चेंडूवरती मात्र धावली 1. धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 23. देशाचा अभिमान म्हणजे शिवाजी, राष्ट्राची शान म्हणजे शिवाजी, स्वराज्याचं दुसरं नाव म्हणजे शिवाजी, प्रत्येक हिंदूंची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी शिवराय. आज आरू मात्र पेटलाय. सातत्याने मोठी चांगली कामगिरी आरूच्या माध्यमातून होते. परू आणि आरू डीजे
सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी, इतर छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र संगीताच्या माध्यमातून मानाचा मुद्रा दिला जातोय। अनेक प्रेक्षक मात्र आता इथे मैदानावरती येताना पाहायला मिळतात। सर्व प्रेक्षकांचं मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय। यावं आपलं स्वागत आहे। इथे मात्र तिसरा षटक हाताळण्यासाठी नवीन आलेला गोलंदाज आपण पाहतोय। चौथं षटक हाताळण्यासाठी निश्चितच पहिले 3 षटक हाताळले गेलेत। आकाश पाटील आमचे वर्गमित्र आहेत, 40+ मध्ये आता खेळतात, एक जबरदस्त क्रिकेटर आहेत। ऑफस्टंपच्या बाहेर चांगला कट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट। मनोज नाईक यांचा तडाखा, विजय पाटील साठी मात्र हा चेस आहे। हा चेस मात्र कदाचित चेंडू जिंकून गेलाय, पंचांचा इशारा हा आलाय, चौकार। हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहासाची गाथा। असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवी तो माथा। इथे मात्र मनोज नाईक आला आपल्या संघासाठी, ऐन वेळेला महत्वाच्या क्षणी आला। पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार ठोठावलाय। मनोज नाईक कडे पूर्ण ताकद आहे, कारण मनोज नाईक एका चांगल्या दर्जाचा क्रिकेटर आहे। इथून बामणडोंगरी संघाला त्याच्याकडून काही इच्छा असतील, परंतु नौका गोलंदाज आकाशही तेवढाच ताकदीचा आहे। बघा, मी म्हटलं होतं आकाशही त्याच ताकदीचा आहे। ऑफस्टंपच्या बाहेर पाहिलं तर एक चांगला चेंडू, आणि निश्चितच अमितजी नाईक यांचं शुभागमन झालंय। यावेळेला मात्र चेंडू सफल होऊन खेळलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री कडे, पुन्हा एकदा सुंदर चौकार। वाजव डीजे। धन्यवाद डीजे। तर अमितजी नाईक, निश्चितच दीपकजी तांडेल यांचं शुभागमन झालंय। षटकाच्या नंतर आम्ही तुमचंही स्वागत सन्मान करणार आहोत। मग दीपकजी तांडेल सर म्हटलं तर मागच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी मला रोख रक्कम 1000 रुपयाचा माझ्या समालोचनासाठी प्राइज दिला होता। थँक्यू दीपकजी तांडेल सर, थँक्यू व्हेरी मच। यावेळेला मात्र चांगला फटका आहे, पण खारकोपर संघाचा संघनायक हुशार आहे। मनोजची खेळी जाणली आणि त्यावेळेला मात्र एक क्षेत्ररक्षक तिथे किरण पाटीलला मात्र तैनात केला। इथं मनोज का डेंजर एंड कडे जाईल का, परंतु निश्चितच नाहीये। मनोज नव्हता तर रामदास डेंजर एंड कडे होता। 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील। आता इथून महत्वाचं असेल की जास्तीत जास्त चेंडूवरती मनोज नाईकला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे, कारण आला तेव्हापासून मात्र पाहिलं तर 11 धावा मात्र उभारत मनोजनी। फटका चांगला आहे आणि हा अगदीच चांगल्या क्षेत्रामध्ये निवडला होता, परंतु किरण म्हात्रेची चेस मात्र पाहायला मिळाली। एक जबरदस्त क्रिकेटचं उदाहरण किरण म्हात्रे आपल्या फलंदाजी मधून नाही तर क्षेत्ररक्षणामधून दाखवतोय। पोलीस दलात कार्यरत असताना आपली फिटनेस दाखवली आणि बघा तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकताय काय क्षेत्ररक्षण केलंय। चेंडू अक्षरशः फरार होता होता फुटबॉल मात्र इथं दाखवलं, फुटबॉलचं सादरीकरण केलं, चेंडूला आतमध्ये ठेवलं। निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली इथे, जरूर आपण पाहिला। अजूनही एक षटक मात्र बाकी आहे। 4 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 35। इथं केला जातोय। सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करतोय आणि लगेचच आपण वळूया प्रमुख मॅच कडे, जिथं सामना आपण पाहतोय खारकोपर विपक्ष बामणडोंगरी या 2 संघादरम्यान, आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकतोय राजकिरण कोहली सर यांना। धन्यवाद। यस सुयोग जी, थैंक यू वेरी मच। और डीजे अरुण ने आज जो गाने बजाए छत्रपति शिवराय के,
चलो डीजे बजाओ और एक अच्छा सा छत्रपति शिवराय का गाना। मन झाले त्यांचाही आयोजकांच्या वतीनं स्वागत सन्मान केला जाईल। अतिथी येती घरातोची दिवाळी दसरा शशिकांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल। येस आणि या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय मदन शेठ घरात यांचं शुभागमन झालंय आणि प्रसादजी डोलकर आणि आमचे राजेशजी यावं आपलं शुभ स्वागत आहे। आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। मदन शेठ प्लीज व्यासपीठावरती या, विनंती आहे आपणास। निलेशजी आपण मदन शेठना व्यासपीठावरती घेऊन या। विवेक देशमुख ह्यावेळेला वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील। तर राजकिरण कोहली सर तुम्हाला थोडं थांबवतोय। तरघरचे संगनायक अशोकजी यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल। मी आयोजकांना विनंती करतोय की त्यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल। आणि आपण पाहतोय प्रमुख मंचावरती मात्र त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय। तरघर संघाचे संगनायक अशोकजी यांचा इथं स्वागत सन्मान केला जातोय शशिकांतजी यांच्या शुभ हस्ते। अतिथी येती घरातोची दिवाळी दसरा आणि भारतीय संस्कृतीच्या या आपण पाहतोय मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो मात्र देऊन आपण स्वागत सन्मान पाहतोय। वळूया कॉम्बॉक्सकडे। पहिल्या 4 षटकांमध्ये धावा उभरल्यात 35। शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा कुठपर्यंत मजल मारतील विवेक देशमुख तयार असतील। इथे मात्र चेंडू चेक केला जातोय मनोज नाईक यांच्या वतीने। कारण हा क्रिकेट जर पाहिला ना तर आपण लेदर क्रिकेटची जी विकेट आहे त्या विकेटवरती खेळतोय आणि मागच्या 5ही रात्रींमध्ये पाहिलं तर दवबिंदूंचा भरपूर असा एक इम्पॅक्ट ज्याला डी फॅक्टर आपण म्हणतो ह्या मैदानावरती पाहायला मिळाला। त्यामुळे तुम्हाला चेंडूवरती सातत्याने लक्ष ठेवावं लागेल। चेंडू दिसत नसेल तर चेंडू बदला, परंतु नवीन चेंडू दिला जाईल ह्याच्यामध्ये आपण कृपया करून नोंद घ्या। आणि पहिलाच चेंडू तुमचे येस अप्पा काय सांगताय? पहिलाच चेंडू चेक करून घ्या अशी विनंती आहे संघनायकांना। खेळ थांबवू नका कारण आपल्याला रात्र थोडी आणि सोंगे फार आहेत, भरपूर मॅचेस आहेत। ऑफस्टनच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने मोडलाय जरूर क्षेत्ररक्षक इथं मंगेश देशमुख बघा 2 धावांचा प्रयत्न केला। ह्याला म्हणतात चांगलं क्रिकेट कारण मनोजकडे चांगली क्षमता आहे तरीही त्यांनी 2 धावा आपल्या संघासाठी पूर्ण केल्या। तुम्ही क्रिकेटचा सन्मान करून खेळा, नाही तर बरेच प्लेयर्स असं मी पाहिले की स्वतःकडे क्षमता आहे म्हणून स्ट्राईक ठेवतात आणि नंतर 2 तंबूचे अशा जातात। ज्यावेळेला चेंडू येईल ना त्यावेळेला तुम्ही स्ट्रॅटेजिक खेळा, काही हरकत नाही आहे, परंतु समोरचा फलंदाजही त्याच ताकदीचा आहे हे विसरणं अगदीच गरजेचं आहे, विसरणं चुकीचं आहे। ह्यावेळेला मात्र पाहिलं तर हलक्या हाताने मोडलाय। फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, बंडू काय करतोय, फलंदाज बाद होऊ शकतोय आणि चित्राचा इशारा मात्र येईल पंचांचा सुधीर ठाकूर यांचा, हा आहे फलंदाज बाद। जो प्रचंड है अभिमान वो अखंड है, सूर्य जो मशाल है शिखर वो विशाल है, अस्तित्व का सवाल है अमर तू मिसाल है, सर्वधर्म समभाव है हिताय तू सुखाय है, वीरता महाकाय है अजय तू शिवराय है, तू ही तो शिवराय है जगदम्बा। छत्रपति शिवराय को यहाँ से नतमस्तक करेंगे, यहाँ से हम मंच की ओर से जाएंगे मैच की ओर जहाँ पे ये सुयोग जी तर षटकाच्या अंती घ्या, इनिंग होईल। आयोजकांना विनंती आहे आपण प्रेक्षकांना मॅच ही पाहायची असते नीरज जी, षटकाच्या अंती आणि यस तो जाएंगे मैदान की ओर जहाँ पे अभी तक रन संख्या जुड़ चुके हैं 38-38।
5वां ओवर जो कि अंतिम ओवर पूर्वार्ध का फेंका जा रहा है विवेक देशमुख इनके हाथों से। सामने बल्लेबाज नए अमित नाइक। इस बार देखा जाए तो स्लो रन फेंका गया था गेंद, उसको हल्के हाथों से उठाया था जरूर आकाश पाटिल। जब तक आएंगे 2 रन संख्या पूरी की है। मनोज नाइक ने तीसरी भी अर्जित करने का प्रयास किया था, यहां से ये बल्लेबाज शायद से आउट हो सकते हैं, लेकिन 2 रन संख्या पूरी तरह से अर्जित की है। थँक्यू. अग्रिकोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा इथं मात्र डीजीच्या माध्यमातून नमन केलं जातंय. नवीन फलंदाज सुभाष आलाय आपल्या संघासाठी. सुभाष नाईक आतापर्यंत जेवढे आलेत तेवढे नाईक आहेत. नाईक 11 आहे का ही संघ? नाही आहे, परंतु हा 40+ 6 बामणडोंगरीचा संघ आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहिल्या 4.3 षटकांच्या अंती धावसंख्या 40 आहे. म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता काय घडले तर मनोज नाईक याला स्ट्राईक मिळाली. मनोज नाईकचं कौतुक करावं लागेल. 1 नाही 2 नाही तर 3ऱ्या धाव्यासाठी धावला आणि ती धाव पूर्ण केली. महत्वाचं हे पाहायला मिळालं. इथे मात्र बॅटच्या अप्पर एंडला चेंडू लागला की काय, निश्चितच असं वाटलं की हा झेल होईल की नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. निश्चितच 1 धाव मात्र दुसऱ्या धावेवरती फलंदाज बाद होईल, परंतु स्ट्राईक चेंज होईल. येस, हुशार आहेत आमचे आप्पा, कारण सुधीर ठाकूर साहेबांच्या हातामध्ये चेंडू होता. धावसंख्या आपण पाहतोय 41-41 विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू मोठा फटका मारणं गरजेचं असेल. अमित नाईक सुभाष नाईक इथून मोठा फटका मारतील काय? आहे ताकद सुभाषकडे. पुढे सरसन्मानाचा प्रयत्न केला गेला होता, हलक्या हाताने मोडलाय. तिथं मात्र निश्चितच क्षेत्ररक्षक येईल. 30 यार्ड सर्कल मधून चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्या अगदीच खेळण्याजोगी झालेली आहे 42, परंतु इथून एक मोठा फटका जर आला एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळू शकतोय. खरं तर 40+ मास्टर्स तुमच्या धावा जर 50च्या आसपास झाल्या ना मॅच टफ होतात, कारण ही विकेट जेन्युइन विकेट आहे. इथं जर गोलंदाजी चांगली झाली ना तर धावा डिफेंड होतात. फटका पहा, आल्या पावली चेंडूला मात्र अगदीच वाईडिश मिडॉनच्या वरून पाठवलाय. मनोज नाईक ब्रँडेड हा आलाय खासदार चषकाचा षटकार. आपण या इनिंग ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौली करणार आहोत. येस सुयोगजी, आपण तुमच्याकडे येतोय. फक्त आम्ही ह्या इनिंगचा स्कोर सांगतोय. या षटकामध्ये आला शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि एकत्रित पाहायला मिळतोय आपण 5 षटकांमध्ये 48 धावांची गरज मात्र असणार आहे. 48 धावा काढल्यात, 49 धावांची गरज असणार आहे. तर कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. श्री सुयोग कुले यांचा आवाज ऐकायला मिळेल. पहिल्यांदा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज ऐकूया श्री सुयोग कुले यांचा. तोपर्यंत धन्यवाद. तर प्रथमतः आपण स्वागत सन्मान घेतोय. मदनजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आयोजकांच्या वतीनं मी विनंती करतोय. आरसी दादा यांना मी विनंती करतोय की त्यांनी हा स्वागत सन्मान करायचा आहे. मदन शेठ घरत यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचा मात्र इथं स्वागत सन्मान अतिशय चांगल्या रीतीने केला जातोय. ही स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलंय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन
प्रमुख अतिथींचा मान सन्मान इथं होतोय. आयोजकांमध्ये आपण पाहतोय आरसीदादा यांच्या शुभ हस्ते, तसेच आमचे निलेशजी ठाकूर असतील, शशिकांतजी असतील, त्यांना आपण त्यांच्या समेत पाहतोय आणि प्रमुख मान्यवरांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. आणि मी त्या दरम्यान नक्कीच विनंती करेन पुढील सामन्यासाठी वहाल संघाचा संघनायक आणि तरगर संघाचा संघनायक आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे, याची मी विनंती करेन. सचिनजी म्हात्रे माजी उपसरपंच घारापुरी यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. वीरेंद्रजी आणि प्रवीणजी पाटील यांना मी विनंती करतोय की सचिनजी यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. घारापुरीचे उपसरपंच आहेत, त्यांचा स्वागत सन्मान मात्र इथं केला जातोय. नाही प्रसाद दादा बसते आता, ते का बसलाय. मी नेक्स्ट इनिंग मी करते प्रेझेंटेशन. तर चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय वहाल संघ आणि तरगर संघ आपण या. दोन्ही संघनायकांना विनंती आहे त्वरित यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं खूप गरजेचं असतं आणि मी तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय दोन्ही संघाचे संघनायक आलेत. तरगर संघाचा संघनायक आहे आणि नक्कीच वहाल संघाचे संघनायक आहेत. पुढील सामना जो आपल्या समोर येणार आहे 40+ मास्टर्स संघादरम्यान आणि लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मान्यवर पाहुण्यांना. दीपकजी तांडेल यांना मी विनंती करतोय या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. आपण पाहतोय दोन्ही संघनायक आपल्या समेत जोडले गेलेत आणि प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते मात्र या सामन्याचा नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. साखळी सामन्यातील आजच्या दिवसातील फेरीतील शेवटचा सामना आपल्या समोर येईल. तरगर संघाचा कॉल असेल, हेड कॉलिंग आहे आणि इट्स टेल. नक्कीच दोन्ही संघाच्या प्रतिक्रिया घेऊ. तद्वर मात्र नक्कीच आपण वहाल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नक्कीच आयोजनाविषयी विचारू आपण. तरगर संघाचे संघनायक बऱ्याच वेळा आपल्या समेत होते, त्यांना विचारूया आपण. आयोजन खूपच छान आहे. नक्कीच धन्यवाद. या आयोजनामध्ये आपल्याला खेळायला मिळतंय हे आपलं आणि लगेचच सन्मानही केला जाईल. अमितजी नाईक यांना मी विनंती करतोय की आपण दोन्ही कर्णधारांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. खासदार चषकाची एक गोड भेट आणि गोड आठवण आपल्या संघाला राहावी म्हणून मात्र हा केलेला अट्टहास आहे. प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या शुभास्ते दोन्ही संघनायकांना मात्र नक्कीच टीमचा सन्मान केला जातोय. संघनायकांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण हा स्वागत सन्मान पाहतोय. अतिशय चांगलं नाही तर दीपक असं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन आणि सर्वांचं मान्यवरांचा आभार. आणि नक्कीच आपण चलूया मैदानाकडे आणि नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये केलेला बदल आपल्या समोर येतील, आपल्या समोर आवाज येईल. पुढील आवाज आपण ऐकणार आहात प्रसादजी भोईर सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद सुयोग कोळी, धन्यवाद राजकिरण कोळी सर. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 9:47 होतात आणि आपण पाहतोय गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 एक रजनी क्रिकेटची स्पर्धा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 48 करायच्या आहेत. हलक्यात आणि यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू आपण पाहू शकाल डीप पॉईंटमध्ये चालला आहे. सिंगल मिळाले, डबलसाठी प्रयत्न केला जातोय. हिट होतोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण.
पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवरती या 2 पूर्ण केल्यात. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आले. मंगेश देशमुख आणि आकाश पाटील अशी सलामीची जोडी मैदानात आहे. पहिला सामना आपण पाहिला नावाखाडी विपक्ष उलवे, त्यामध्ये उलवे संघ जिंकला. सचिन खारकर 14 मध्ये 24 केल्या. आता आपण मॅच पाहतोय 40+ मास्टर खारकोपर विपक्ष बामणडोंगरी. बामणडोंगरी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये 48 केल्या 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये. खालीचा सिंहाचा वाटा मनोज नाईक याचा होता, ज्यानं 24 केल्या. आता मात्र 49 करायचे आहेत खारकोपर संघाला. खारकोपरचा जर क्रिकेट आपण पाहिलं तर 40+ मध्ये सुद्धा खारकोपरचे बरेचसे खेळाडू आहेत जे अजूनही मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. त्यापैकी 2 आहेत, एकीकडे मंगेश आणि दुसरीकडे आकाश. यावेळचा चेंडू निधाव आहे. पहिला चेंडू 2 धावा देऊन जाणार होता, दुसरा चेंडू निधाव. गोलंदाज आपण पाहिला ना देवेंद्र पाटील, गेले कित्येक वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे आहे, ज्यांच्याकडे, आणि आज ते मात्र मैदानामध्ये खेळतात. 40+ बद्दल मित्रो आपल्याच माझ्यासारख्या नवख्या समालोचकांना काय सांगावं. स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस मात्र बॅट्समनला बीट करून जाणार आणखी एक चेंडूवाला. माझ्यासारखे समालोचक जेवढे वर्ष आयुष्य जगले नाही तेवढे वर्ष खेळाडू क्रिकेट खेळलेत, त्यामुळे यांचा रिस्पेक्ट आपल्याला करावाच लागणार आहे. आज बरंचसं काही सांगून जाणारी स्पर्धा असणार आहे. खरं तर जेव्हा 40+ मॅचेस असतात तेव्हा एक त्यांचं सुंदर असं स्लोगन असतं, 1 धाव आरोग्यासाठी. रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अंगाची हालचाल व्यायाम होणं गरजेचं आहे, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते होताना आपल्याला पाहायला मिळेल. हे आपण घरी घेऊन जाऊया आज. ओव्हर द विकेट. लोअर फुटटॉस. यावेळेस मात्र बॅटवरती घेतला चेंडू, ओव्हरपीस आलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू डीप मिड विकेट मधून निघून चाललाय. सीमा पार चौकार. खूप चांगली स्पर्धा आपण पाहता, आणि या स्पर्धेदरम्यान खऱ्या अर्थानं पनवेल ते शिवाजीनगर हा पल्ला पार करून आमचे सहकारी मित्र शोएब सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे आपण पाहिलं ना तर मित्र 49 करायचे आहेत, आणि पैकी आतापर्यंत धावा आल्यात त्या म्हणजे बिनबाद 6 धावा, ज्यामध्ये बॅट्समन मंगेश देशमुख सध्या मात्र या मॅचचं पूर्ण सूत्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे. यावेळचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल. आत्माराम कोळीसर इशारा देत आहेत. नो बॉलचा इशारा आलाय, आणि आणखी एक अतिरिक्त धाव गणली जाणार, ती म्हणजे खारकोपर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती 7. 5 षटकांचा खेळ आहे. 48 झाले ते 49 करायचे आहेत. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी आहे. एक विशिष्ट धाटणीची गोलंदाजी सध्या मैदानात गोलंदाज देवेंद्र पाटील करताना दिसत आहेत, ज्यामध्ये बॅट्समनला थोडासा मात्र अडथळा निर्माण होतोय, कारण त्यांच्याकडे जर त्यांच्या देहबोलीकडे आपण पाहिलं तर थोडीशी मात्र देहबोली त्यांची पाहिली तर आता फुटवर्कसाठी थोडासा मात्र कुठेतरी त्यांच्याकडे खेळीमध्ये थोडासा अभाव जाणवत आहे. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्त्व आहे मित्र. 50+ आहेत ते सुद्धा. वयाची 40 उलटून गेलेले सर्व खेळाडू मैदानामध्ये खेळतात, आणि त्यांना खूप मोठी पर्वणी म्हणावी लागेल, जी माजी खासदार चषकाच्या माध्यमातून इथे मात्र उपलब्ध झाली आहे. हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र ऑफ साईडला खेळायचा होता, हलक्या हाताने तरुण दिला चेंडू. शॉर्ट सिरी मिड ऑफ कडून मिड ऑफ डीपमध्ये जाताना दिसतोय. सिंगल मिळाल्या, डबलसाठी प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू गेला. 2 पूर्ण केल्या जातात. थेंबे थेंबे तळेसाच्या उक्तीनं का होईना धावा पूर्ण होताना दिसत आहेत. हिट होतोय चेंडू, आणि मात्र 3री धाव सुद्धा पूर्ण केली. क्या बात आहे. सराव आहे, सातत्य आहे म्हणून की काय, आज 40+ सर्व खेळाडू आज मैदानामध्ये खेळत असताना सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करतायत. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंच करतात, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 पाठलाग करत असताना 40+ मास्टर खारकोपर टीमची धावसंख्या होती बिनबाद 10 धावा.
जी सध्याच्या घडला 40+ मास्टर सर्वजण ही स्पर्धा उपभोगतायत आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारची स्पर्धा आणि क्रीडा रसिकांना मिळालेली सुद्धा फार मोठी पर्वणी आहे, जी सध्या मैदानामध्ये गुरुस्मृती 40+ शिवाजीनगरच्या माध्यमातून देण्यात आले. धावसंख्या आहे 10 धावा. दुसरं षटक गोलंदाज आलाय सुभाष नाईक. पहिल्या सत्रामध्ये मनोज नाईकला आपण पाहिला, आला होता 5व्या क्रमांकावरती, परंतु 1 नंबरची फलंदाजी ज्याची पाहायला मिळाली. 10 चेंडू 24 धावा. आता वेळ आहे सुभाषची गोलंदाजी करण्याची. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल डीपमध्ये आहे. मॅक्झिमम डीपमध्ये प्रोटेक्शन दिला जातं. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे काय, लॉंग ऑफ आहे काय, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट एक लावली जाते, डीप स्क्वेअरली एक क्षेत्ररक्षण लावलं जाते. आणि पुन्हा एकदा मात्र खेळाडूची भूमिका आता मात्र सोडून आयोजकांच्या भूमिकेमध्ये येत असताना चला मैदानामध्ये आपण पाहतोय काय पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 29 धावा अजूनही करायचे आहेत. 39 धावा करायचे आहेत. यावेळेस मात्र बॅटला ब्रश झालाय, परंतु वेग होता, बॅट्समन परफेक्ट रीड करू शकले नाही. चेंडू सरळ जाऊन यष्टीवरती आदळतोय. खेळाडू क्रमांक 1 मंगेश देशमुख मैदानातून बाहेर. खेळाडू क्रमांक 1 पहिला खेळाडू बाद होतोय. बाद होणारा खेळाडू मंगेश देशमुख मैदानामध्ये येतोय. रेग्युलर क्रिकेट सुद्धा ज्या खेळाडूनं खूप चांगलं खेळलंय आणि कित्येक स्पर्धेमध्ये ज्याला आपण चांगलं खेळताना पाहिला, नुकताच झालेल्या 40+ रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ज्याला आपण पाहिला होता, असा दर्शन मैदानामध्ये आला, ज्याच्या देहबोलीकडे पाहिल्यानंतर प्रत्येक तरुणाला खऱ्या अर्थाने एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल असा बलदंड देहाचा असणारा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये आलाय. दर्शन भोईर येतोय मैदानात. एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जो सध्या स्ट्रायकरला आपण स्ट्रायकर म्हणून ज्याला पाहतोय. गोलंदाज सुभाष नाईक. पहिला चेंडू खूप चांगला ज्याचा पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाण्या अगोदर यष्ट्या उद्ध्वस्त करून जाणार तो चेंडू होता. समोर आता मात्र दर्शन आहे. मोठं बिग बॅटल मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. या दोघांमध्ये फुल टॉस होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो. चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती आला. आपण पाहू शकाल लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षण अतिशय वेगाने येऊन तिथे मात्र चेंडू स्टॉप केला जातो. तोपर्यंत सिंगल मिळाली. धावसंख्या होती 11 धावा. 22 मध्ये 38 करायचे आहेत. 22 चेंडू 38 धावा. फुलटॉस आहे, वेग होता आणि दिशा सुद्धा खूप चांगली. आणखी एक निर्धाव चेंडूवाला. सुभाष नाईक कमबॅक करून देणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करत असताना प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय बामणडोंगरी संघानं का घेतला असावा चं उत्तम उदाहरण सुभाष नाईक सारखे गोलंदाज. यावेळेचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ कडे आला. मनोज जिते होते. चेंडू स्टॉप करेपर्यंत सिंगल मिळाली जाते. धावसंख्या होतीये 12 धावा. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 12. फुलटॉस यावेळेस मात्र चेंडू हिट केला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार षटकार. गाडीची लाईट चालू आहे बघा. बॅकस्टेजला एक गाडी उभी आहे आणि त्यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या गाडीची हेडलाईट बंद करा. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण होतोय. गाडी क्रमांक 4757 4757. धन्यवाद. धावसंख्या होती 18 धावा.
यावेळेस थोडासा मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं या वयामध्ये सुद्धा गोलंदाजी करत असताना वेग आहे, दिशा सुद्धा पाहायला मिळाली आणि नियंत्रण सुद्धा आहे. अशा प्रकारे आणखी एक यशस्वी आणि निधाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49चा पाठलाग करत असताना खारकोपर 40+ मास्टर या टीमची धावसंख्या होतीये 1 बाद 18 धावा. मध्ये करायचे आहेत 31 धावा. 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 40+ मास्टर आपण सध्या मैदानामध्ये माजी खासदार चषक पाहता. खूप चांगली स्पर्धा. काय म्हणावं आपण या स्पर्धेबद्दल आणि या खेळाडूंबद्दल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय नाही लागत, लागते ती तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द. आणि म्हणूनच आज अनेक असे सिनियर खेळाडू मैदानामध्ये सध्या तरुणांना लाजवतील अशा प्रकारचा खेळ करताना दिसत आहेत. कौतुक करूया सर्व खेळाडूंचे आणि एवढ्या वर्ष ज्यांनी हे सातत्य राखलं. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहता एखादा नवोदित खेळाडू 1-2 मॅच चांगला खेळला ना की अनेक त्याचे रील्स येत असतात, अनेक त्याचे स्टेटस येत असतात, परंतु त्यानंतर 2-4 महिने उलटून गेले ना की तो खेळाडू कुठे दिसत नाही. कारण त्यांच्याकडे नसतं ते सातत्य, त्यांच्याकडे नसतं ते प्रयत्न आणि त्यांच्याकडे नसतात ते पेशन्स नसतात. ते पेशन्स असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. जे आज आयुष्याच्या पटलावरती प्रत्येक वेळी माणसाकडे असतील ना, तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये तो माणूस काम करेल त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळत असतं. त्याचं उत्तम उदाहरण हे सर्व खेळणारे खेळाडू. आज बालवयापासून मी म्हणेन तारुण्यानंतर मात्र या उतार वयामध्ये सुद्धा त्यांच्याकडे खेळण्याची ती क्षमता त्यांच्या शरीरामध्ये आहे. याचं कारण सुद्धा तेच आहे, त्यांनी ते सातत्य राखलंय आणि म्हणूनच की काय 40+ मास्टर म्हणून ते सध्या मैदानामध्ये स्वतःला रिप्रेझेंट करतात. स्टेप आउट झाले. यावेळेस ते सरळ खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाला किचभर सुद्धा हलू न देणारा हा फटका आलाय. सरळ जाऊन स्क्रीनमध्ये आदळतोय. बॅट्समन आकाश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. तर आदरणीय एक जबरदस्त व्यक्तिमत्व सचिन शेटघरत साहेब मैदानावरती उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपण प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच सचिन शेठ भगत साहेब आपणासही विनंती आहे आपण कृपया करून प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. 17 मध्ये 27 करायचे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. चेंडू खेळून काढलाय. सरळ चेंडू निघून चालला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून काऊ कॉर्नर रिजन मध्ये पंचांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर द रो 4 रन्स. थँक्यू आरू. तर रोडवरती कोणी टेम्पो लावलाय तर कृपया करून बाजूला करा. वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. माझा आवाज जर टेम्पो चालकापर्यंत जात असेल तर विनंती आहे रोडवरती जो टेम्पो लावलाय तो कृपया करून बाजूला करा. तसेच वाहनतळासाठी जी जागा आपण जो एक्झिट पाहतोय अटल सेतूचा त्या बाजूला जागा केलेली आहे पार्किंगची. आपल्या गाड्या तिकडे न्या अशी विनंती आहे. येस कॉम्बॉक्स प्रसाद सर. 16 मध्ये 23 करायचे आहेत. बॅट्समन आता मात्र अगोदर आपण मंगेशला पाहिला, आता आकाशला पाहायची वेळ आली आहे. कारण त्यानं लक्ष सर्वांचं आता वेधलंय. सरळ 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार आलेत. फुल टॉस. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि यावेळेस मात्र मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागतोय. बॅट्समन नंबर 2 आकाश पाटील होतो झेलबाद. एक महत्त्वाची सूचना आली. यानंतर होणारा सामना जो तरगर विपक्ष व्हाळ आहे, हा सामना संपता क्षणी लगेच मैदानामध्ये आपण जायचं आहे. दोन्ही संघांना सुद्धा सूचना असेल, लगेचच मैदानामध्ये आपण एंटर व्हायचं आहे. मैदानामधील आता मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी देणारा चेंडू आला होता जो समीकरण बदलवून गेलं. 15 मध्ये 23 करायचे आहेत. नवीन बॅट्समन आलाय, नाव आहे विवेक देशमुख.
नवीन बॅट्समन विवेक देशमुख आलाय. दर्शन भुईर आहे ज्यानं एक षटकार सुद्धा लगावलाय, जो सध्या नॉन स्ट्रायकर म्हणून ज्याला आपण पाहतोय. गोलंदाज मनोज नाईक, अगोदरचा फलंदाज पाहिला, आता त्याला गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. षटक संपलाय, दुसरं आणि तिसरं चालू आहे, जिथं मात्र मनोजला 2 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यानंतर यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहतोय. मैदानामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे मात्र सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक घालतोय. धावफलक पोहोचला जात आहे 27 वर. 27 धावा होत आहेत. समीकरण पाहिलं तर आता बदललं जातं. 14 मध्ये 22 करायचे आहेत. 14 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. चौदा चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने टटवला जातोय. चेंडू शॉर्ट्स कव्हर करून डीप कडे चाललाय. सिंगल मारले, डबल साठी प्रयत्न केला जातोय, धोका संभवतोय, पण इथे मात्र बाल बचावला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे. ते म्हणजे 29 वर. 29 होतात. आता येणाऱ्या 13 मध्ये करायच्या, ते म्हणजे 20 धावा. चला, विनंती आहे सचिन शेठ घरत साहेब, आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच सचिन शेठ भगत दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने, सचिन शेठ या, आम्ही तुम्हाला पाहतो इथून, कृपया करून येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. प्लीज या सचिन शेठ. प्रॅक्टिस भरपूर झाली, सचिन शेठ या. आयोजकांच्या वतीने प्रेमाची हा साथ आहे आपणास, आपण कृपया करून प्रमुख व्यासपीठावरती यावं. येस सर, कॉम्बॉक्स. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू बॅट्समन ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये होते. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू मिड ऑफ कडे गेला, सिंगल मारले जाते. डबल साठी हा झालेला प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एक नक्कीच आकर्षणाने मी सांगू इच्छितेन, इथे मात्र थर्ड अंपायर रेफर केला जातोय. थर्ड अंपायर रेफर केला जातोय आणि जज केलं जाणार आहे. तत्पूर्वी मी एवढंच म्हणेन मित्र, आतापर्यंत चालू झालेल्या सामन्यांपासून जर आपण एक निरीक्षण केलं असेल ना, तर आपल्याला दिसून येईल, एक नक्कीच दिसून येईल की डायरेक्ट हिट आतापर्यंत जेवढे झालेत ना, तेवढे अगदी क्लोज हिट होते आणि हे दिसून येते. हे अनुभव आहे, एवढ्या वर्षाचं सातत्य आहे, म्हणून खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट करण्याची जी त्यांची एक वेगळी कला आहे ना या खेळाडूंकडे, ती 40+ मास्टरकडे जी पाहायला मिळाली. DRS चा वापर केला जातो आणि यस, अगदी क्लोज आहे हा डिसिजन, तो जज केला जाणार. आणि आयोजकांच्या वतीने मी पुन्हा एकदा सचिन शेठ घरत सर, आपणास विनंती आहे, आपण कृपया करून प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच सचिनजी भगत आपणही यावं सोबत. आयोजकांची प्रेमाची हाक आहे आपल्याला. खेळाडू सुरक्षित आहे, खेळाडू सुरक्षित आहे आणि इथे पूर्ण केल्या जातात त्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय खेळाडू. 2 धावा मिळाल्या जातात आणि धावसंख्या होती 31 धावा. 31 होत आहेत. विवेक देशमुख ज्या खेळाडूने मारलेला फटका होता. 2 धावा पूर्ण केल्या जातात. चला, जास्त वेळ घेऊ नका, नो आर्ग्युमेंट, मॅच चालू करा लगेच. MH46 BF 5106 टेम्पो आहे. MH46 BF 5106 रस्त्यावरती उभा आहे. विनंती आहे वाहन चालकाला आपला टेम्पो कृपया करून तिथून बाजूला करायचा आहे, वाहतुकीची कोंडी निर्माण होते. बारा मध्ये 18 करायचे आहेत. 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज असणारा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, खारकोपर 40+, विपक्ष बामणडोंगरी 40+, अशी सध्या मॅच चालू आहे. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती असताना कित्येक वर्ष या खेळाडूंनी जो क्रिकेट खेळलाय ना,
मग त्या काळातील जर क्रिकेट आपण पाहिलं तर 1990-2000 दशकामध्ये जर गेलो तर अनवाणी पायानं क्रिकेट खेळणारे हे सर्व तरुण होते. पण आज वयाची 40 उलटल्यानंतर ते क्रिकेट आणि तोच क्रिकेट अजूनही आणि तीच क्रिकेटमधील धम्मक त्यांनी ठेवली आणि म्हणूनच आज या मैदानावरती ज्यांना खेळताना आपण पाहत आहे. त्या काळातील क्रिकेट जर मित्र पाहिलात आणि त्या काळातील क्रिकेटच्या आठवणी काढल्या ना तर खूप काही सांगण्यासाठी सारखं आहे. आणि ते या लोकांनी या खेळाडूंनी ते खेळलंय, उपभोगलंय. आणि जेव्हा गावची एक टीम खेळण्यासाठी जायची, गावच्या 2 टीम 3 टीम हे नंतर झालं, परंतु तेव्हा गावची एकच टीम असायची. तेव्हा गावातील बरेचसे गावकरी ही मॅच पाहण्यासाठी त्या खेळाडूंच्या सोबत जायचे. 12 मध्ये 18 करायचे आहेत. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. बॅट्समन विवेक देशमुख जो स्ट्रायकर सध्या आपण पाहतो, 12 मध्ये 18 करायचे आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र खूप चांगली दिशा दिली जाते. चेंडू डीप स्क्वेअरकडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौका. त्या खेळाडूंपैकी काही खेळाडू आज पाहायला मिळतील, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. पण सध्या मैदानामध्ये एकमेकाच्या क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी 40+ मास्टर या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळताना दिसतात. एकीकडे आहे खारकोपर, दुसरीकडे बामणडोंगरी. यावेळचा चेंडू डीप कव्हरमध्ये आलाय. फेकी सुद्धा चांगली झाली. तोपर्यंत सिंगल पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते, 36 होतात. येणाऱ्या 10 मध्ये आता 13 करायचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. सामना जेवढा सोपा वाटतं तेवढा सोपा अजून नक्कीच नाहीये. बरंचसं काही अजून या सामन्यामध्ये दडलंय. स्ट्रायकर असणार आहे एक तडाखेबाज दर्शन भोईर. यावेळेस मात्र फलंदाजाची फिरकी घेणारा चेंडू थोडासा आखूड केला चेंडू आणि थोडीशी मात्र चेंडूला वळण दिलं. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. निर्धाव चेंडू आलाय. 9 मध्ये आता 13 करायचे आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू बॅट वरती आलाय. बाकीचं काम एक बलदंड देहाचा असणारा बॅट्समन पूर्ण करतोय. चेंडू लॉंग ऑन सीमा पार षटकार. बिनबाद 15 वरती खेळतोय. 2 चेंडू 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आले. 8 मध्ये आता 7 करायचे आहेत. हवेने फुगवलेल्या फुग्याची हवा टाचणीने बाहेर काढावी ना तशी या सामन्यातील हवा बाहेर काढणारा तो षटकार होता. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू मिस झालाय. तोपर्यंत नजरे समोरील चेंडूवरती येतं मात्र 1 धाव पळून काढली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 43. आता मात्र येणाऱ्या 7 मध्ये 6 करायचे आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाले. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली जाते. आता मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र फर्स्ट स्लिप मध्ये आलेला चेंडू सिंगल मिळाली जाते. धावसंख्या होत आहेत 44. षटक संपलं जातं. चौथं 49चा पाठलाग करताना आता मात्र धावसंख्या आपण पाहिलीत. खार कोपर 40+ मास्टर या टीमची धावसंख्या होतीये 2 बाद 44 धावा. 2 बाद 44 होतात. शेवटचं षटक 6 मध्ये 5 करायचे आहेत.
केल्या 13 धावा आणि चौथ्या षटकाचा येणारा राजेश ज्यानं 13 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे धावसंख्या होती ती म्हणजे धावसंख्या होती 44 धावा. शेवटचा षटक आहे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. अजूनही बरंचसं काही बाकी आहे कारण त्या काळातील क्रिकेट पाहिलं तर 2-2 धावांसाठी सुद्धा 1-1 भटकावं लागत होतं. अशा प्रकारे तेव्हा क्रिकेट होतं आणि तीच पुन्हा एकदा आठवण तारुण्याच्या क्रिकेटची आठवण करून देणारा हा सामना असणार आहे. एवढंच म्हणता येईल. जीवनामध्ये काहीच अशक्य नाही. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे ते स्वीकारा आणि जे घडवायचं आहे ना त्यावर विश्वास ठेवा. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. बुद्धिबळाच्या पटलावरती प्यादे जसे पाठीपुढे सरकवावे तसे मात्र मैदानामध्ये आपण पाहता एखाद्याला पुढे नेलं जातं, एखाद्याला सर्कलमध्ये ठेवलं जातं, एखाद्याला डीपमध्ये आणलं जातं आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न केला. कारण समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज आहे. गोलंदाज आलाय राजेश होता, आता राजू आलाय. राज म्हात्रे आणि या दरम्यान आपण पाहतोय गव्हाणचेचा जयंत म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हावा. विशुकोली यांचं शुभागमन झालंय. विशुकोली सर स्थानापन्न व्हावा. सचिन शेट गरज साहेबांचं शुभागमन झालंय. सचिन शेट भगत साहेबांचं शुभागमन झालंय. आपण स्थानापन्न व्हावा. शेवटचा षटक 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. राज म्हात्रे एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उडतो विकेट. यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आहे. चेंडू यष्टीरक्षक उचलेपर्यंत नॉन स्ट्रायकर दर्शन भुईर चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चतुरी का असते याचं उदाहरण देत असताना सिंगल पूर्ण करतोय. आता मात्र 5 मध्ये 4 करायचे आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. ऑन स्टेज सध्या आपण पाहता अनेक क्रिकेटचे दर्दे रसिक पाहायला मिळतील. तसे माजी खेळाडू सुद्धा आहेत, काही खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं शिवाजीनगर टेनिस क्रिकेटमधील मास्टर माइंड सुदीप ठाकूर हे सुद्धा जिथे आहेत, ज्यांना आपण पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये अग्निशामक दलामध्ये काम करणाऱ्या एका निधड्या छातीच्या तरुणाला पाहताय. याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सोपं काम नाही फायर ब्रिगेडमध्ये तुम्हाला नोकरी लागल्यानंतर ती नोकरी करणं. त्यासाठी सुद्धा शेरदीर कलेजा हवा असतो. कारण एखाद्या ठिकाणी जेव्हा आग लागते आणि ती विझवण्यासाठी जेव्हा कॉल येतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कपाळावरती भय भीती नसावी तेव्हाच तो माणूस ती काम करू शकतो आणि ते काम सुदीप करतात. फुल टॉस यावेळेस मात्र स्वीप केला जातोय. चेंडू गोळीच्या वेगाने नजरे आड होत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. मध्ये 4 करायच्या होत्या. चौकार आला आणि मात्र चौकार विजयाचा चौकार मॅच फिनिश करणारा चौकार पाहायला मिळाला. 3ऱ्या क्रमांकावरती आला आणि 1 नंबरची फलंदाजी करणारा दर्शन भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. हॅलो, धन्यवाद पिल्लाजी, धन्यवाद अमितजी नाईक, थँक्यू व्हेरी मच. आपण आलात तर मी निश्चितच आयोजकांना विनंती करतो की आपण सन्माननीय अध्यक्ष